हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला म्हणलं होतं ना सकाळी मी उपमा वगैरे बनवला आहे. ती उपमा बनवून माझा काहीच उपयोग झाला नाही बघा. आम्ही म्हणलं होतं मुलगा आणि माझा मुलगा आणि त्याचे पप्पा बाहेर गेलते, तर येता येता काय घेऊन आले, स्पंच डोसा. या अशी मनानं कारभार करते. त्यांना म्हणलं होतं मी उपमा बनवणार आहे, तरी ऐकू आलं नाही. ती बी थोडा बी नाही आणला, केवढा मोठा आणलाय. मला दुपारी पावभाजी बनवायची, ही बघा. ही एवढं कोणी खायचं, एवढं कोणी खायचं. ती उपमा पडलाय, वरून पावभाजी बी बनवायची. करा विचार. जीव तोडून म्हणलं होतं मी उपमा बनवलाय. उपमा जात नाही ना, ते घशाच्या खाली जात नाही उपमा. ॲक्च्युली मेन कारण ती आहे. मी तर खाल्ला उपमा, तरी पण मी आता थोडंसं स्पंच डोसा खाते. आणि आमचं बाळाचं चाललंय, म्हणून नाही बाळा आलंय आमचं. हे खाऊन खाल्लंय आणि आळस देतोय असा बघा. आणि पाऊस तरी काहीच नाही, पावसाचा आतापता नाही. एवढं ऊन पडतंय दररोज. एक दिवस पाऊस आला, दिवस रात्र, त्याच्यावर पाऊस नाही. जून महिना संपून आता मला वाटते जुलै यायचा टायमिंग झाला, तरी पाऊस म्हणून कसला नाही. नाही तर आता इतका पाऊस असतो, पावसाळा पूर्ण. पुण्याला तर दिवस रात्र पाऊस पाऊस पाणी, म्हणजे उघडायचंच नाव घेत नाही पाऊस. शाळेला सुट्ट्या द्या असं होते हाल. या बारे पाऊस म्हणजे कसला माहितीच नाही. पावसाळा म्हणजे काय माहितीच नाही. काय होणार आणि काय नाही. बिचारे शेतकऱ्याचं काय होणार. शेतात उगवलं तर आम्हाला आपल्याला खायला येईल, खरं आहे का नाही. शेतात काहीच नाही आलं तर मग काय खायचं. औषध काय म्हणते तेडे अन्न होय कसलं, त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे काय पण असलेलं असलं खावं लागल. पेरण्या वगैरे झाल्या असलेल्या, तरी पाऊस नाही बघा. यायला पाहिजे पाऊस खरंच, नाही तर काय खरं नाही. दुष्काळ होईल मला वाटायला लागले यावर्षी. दुष्काळ एवढं ऊन पडलंय सकाळी, म्हणजे असं वाटायला लागलंय ना उन्हाळा चालू आहे. मार्च एप्रिलचं ऊन कसं असते तसा ऊन पडलाय बाहेर. आणि गरम होतंय, थोडंसं काम केलं की गरम व्हायला लागले घरामध्ये बघा. चला बाय. तुम्हाला कसं वाटतंय ते मला सांगा. व्हिडिओ